अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स. स्वागत आहे माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे की प्रियंका धुडुम शिंदे. सो जसं की आपण प्रेग्नन्सी सिरीज बघत आहोत. आता प्रेग्नन्सी सिरीजमध्ये आपण फर्स्ट टाईम बघितलेलं होतं की प्रेग्नन्सी टेस्ट कन्फर्मेशन, ते पण घरामध्ये. त्यानंतर आपल्याला डॉक्टरांना व्हिजिट करायचं आहे आणि त्यानंतर आपण प्रेग्नन्सीमध्ये जी जी काळजी घ्यायची आहे त्याबद्दल मी 2 व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं. आता आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की प्रेग्नन्सी राहिल्यावर पहिल्या महिन्यामध्ये म्हणजे फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये जो पहिला महिना असतो त्या महिन्यामध्ये काय लक्षणं असतात किंवा काय त्रास होतो. सो आपण हे व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्यामध्ये फर्स्ट मंथमध्ये कसं होतं की जसं की आपली पिरियड मिस झालेली असते. फॉर एक्झाम्पल तुमची 1 मार्चला पिरियड झाले, नंतर ती 1 एप्रिलला किंवा 2-3 एप्रिलला झालीच नाही आहे. सो तो जो काळ आहे तो प्रेग्नन्सीचा फर्स्ट मंथ समजलं जातं. त्याच्यामध्ये काय होतं की प्रेग्नन्सीमध्ये पिरियड्स मिस झाल्यावर आपण प्रेग्नन्सी टेस्ट करून कन्फर्मेशन करतो. तो जेव्हा आपण कन्फर्मेशन टेस्ट करतो तेव्हा आपल्याला ऑलरेडी 1.25 महिना ते 1.5 महिना झालेला असतो. म्हणजे जसं की 1.25 महिना किंवा 1.5 महिन्यामध्ये आपल्याला आपली प्रेग्नन्सी आहे असं समजतं. सो त्या पहिल्या फर्स्ट महिन्यामध्ये आपल्याला काय काय त्रास होतो, जसं की पहिल्या महिन्यामध्ये आपली पिरियड्स एक 4-5 दिवसाची सायकल असते. 4-5 दिवसामध्ये पिरियड्स म्हणजे अंगावर जाणं ते 4-5 दिवसामध्ये ते संपतं. त्यानंतर काय होतं 14व्या नेक्स्ट पिरियड्सपासून ते 14व्या ते 16व्या दिवशी परत ओव्हुलेशन होतं. ओव्हुलेशन होऊन त्यावेळेला तिथं ते आपलं एग फॉर्मेशन होतं. एग फॉर्मेशन होऊन काय होतं की 3ऱ्या ते 4थ्या आठवड्यामध्ये एम्ब्रिओचं फॉर्मेशन होऊन म्हणजे छोटासा गोळा तयार होतो. तो गोळा आपल्या 4थ्या आठवड्यामध्ये गर्भाशयाला चिकटतो. गर्भाशयाला चिकटतं म्हणजे ते जे एम्ब्रिओ झालेलं असतं ते इम्प्लांट होतं आपल्या गर्भाशयामध्ये आणि इम्प्लांट झाल्यावरच आपल्याला स्पॉटिंग किंवा ब्लिडिंगची लक्षणं दिसतात. सो हे आहे 1 महिन्याभराची ही प्रोसेस असते प्रेग्नन्सी राहण्यासाठी. आणि त्याच 4थ्या आठवड्यामध्ये काय होतं HCG नावाचं जे हार्मोन आहे ते आपल्या बॉडीमध्ये रिलीज होतं. आता HCG काय म्हणाल तर HCG हा एक हार्मोन आहे, ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रोपिक हार्मोन ह्याला म्हटलं जातं. या हार्मोनमुळे काय होतं तर आपली प्रेग्नन्सी ही कन्फर्म केली जाते. सो ही प्रेग्नन्सीची प्रोसेस असते, जवळजवळ 1 महिन्याची ही प्रोसेस असते. त्यानंतर आपल्याला 1.25 महिना ते 1.5 महिन्यामध्ये आपली प्रेग्नन्सी कन्फर्म होते. ह्या पहिल्या महिन्यामध्ये आपल्याला काय त्रास जाणवतो तर सगळ्यात आधी आपल्याला प्रचंड बॅकएक असतं, पाय खूप दुखतात, पर्टिक्युलरली मांड्या, ओटीपोटी, पोट दुखणं किंवा क्रॅम्प्स यायला लागतात. असं सर्क्युलर मोशनमध्ये अशी पोटावर कमरेवर क्रॅम्प्स येतात. प्रचंड प्रमाणात हेडेक असतं आणि खूप सारे मूड स्विंग्स होत असतात, चिडचिड होत असते. आणि म्हणाल तर फर्स्ट साईन्स सिम्पटम्स ह्याच्यामध्ये मेनली जे तुम्हाला दिसतं की जेव्हा आपलं इम्प्लांटेशन होतं तेव्हा तुम्हाला थोडं 1-2 दिवस ब्लिडिंग जातं, ब्राउनिश रेड कलरमध्ये स्पॉटिंग म्हणाल किंवा ब्लिडिंग म्हणाल, एक थोडंसं प्रमाणामध्ये ब्लिडिंग होतं. त्यावेळेला ते आपलं एम्ब्रिओ जे असतं ते चिकटलेलं असतं गर्भाशयाला. सो हे एक मोठं सायन्स आहे प्रेग्नन्सीचं. त्यानंतर ऑलरेडी थकवा जाणवतोय, खूप सारी झोप येते पण झोप लागत नाही, खूप सारं झोपायला झोप येते, झोपूनच राहूसारखं असं वाटतं. भूक लागते, एकेकांना खूप भूक लागते पण एकेकांना भूकच लागत नाही. हे पण सायन्स सिम्पटम्स इम्पॉर्टंट आहे ह्याच्यामध्ये. आणि म्हणाल तर मूड स्विंग्समध्ये चिडचिडेपणा असतो, चिडचिडेपणा किंवा सतत राग येणे, हे सगळे सायन्स तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसून येतात. आणि एक म्हणाल तर अंग थोडं अवघड किंवा जड झाल्यासारखं फील होतं. आणि एक म्हणाल तर नेक्स्ट पॉईंट जो आहे त्याच्यामध्ये खूप सारं हेडेक असतं, नॉझिया, वॉमिटिंग, मळमळ, उलटीचा पण त्रास ह्या पहिल्या महिन्यामध्ये होऊ शकतो. जर ही लक्षणं तुमच्यामध्ये पहिल्या महिन्यात दिसत असतील तर ही लक्षणं सारी पहिल्या महिन्यातील प्रेग्नन्सीची आहेत. सो ह्याच्यामध्ये तुम्ही चिडचिड न करता ती पिरियड तो जो काळ असतो तो त्या काळाला अति शांतपणाने सामोरं गेलं पाहिजे. सो ह्याबद्दल तुम्ही या बाबतीत म्हणाल तर
या पहिले 3 महिन्याची मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे की कशी काळजी घ्यायची. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता. त्यामध्ये मी सगळं डिटेलमध्ये सांगितलं आहे, काय काळजी घ्यायची, काय नाही, काय खायचं, काय नाही याबद्दल. सो ह्यामध्ये हे पहिल्या महिन्यामध्ये तुम्हाला सिम्पटम्सच जाणवू शकतात. त्याच्यामध्ये आणि बघाल तर युरिनला पण सारखं वारंवार होतं आणि ब्रेस्टमध्ये आपल्याला टेंडरनेस जाणवतो किंवा ब्रेस्ट असे थोडे ओझे झाल्यासारखे वाटतात और दुखल्यासारखं पण होतं छातीमध्ये थोडंफार. आणि आपल्या ब्रेस्टमध्ये जो एरियुला किंवा निप्पल आहे ते थोडे ब्लॅक व्हायला चालू होतात. हे सगळे पहिल्या महिन्यातील साईन्स आहेत प्रेग्नन्सीचे. सो ह्यामध्ये तुम्ही खूप जपून राहिलं पाहिजे. आणि ह्याच्या आधीही मी 2 व्हिडिओ केले आहेत. त्या फर्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कन्फर्मेशन आणि गायनेकोलॉजिस्टला व्हिजिट केल्यावर जी आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायची आहे त्यामध्ये ती माहिती दिलेली आहे. आणि सेकंड व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 महिन्यामध्ये आपली प्रॉपर कशी काळजी घ्यायची त्याबद्दल मी सांगितलं आहे. सो तो व्हिडिओ जाऊन नक्की तुम्ही चेक करा आणि पूर्णपणे बघा. आणि असं करू नका की मी आता तुम्हाला इन्फॉर्मेशन देत आहे, माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण चेक करा. स्टील स्टार्टिंगपासून ते लास्टपर्यंत बघा, कारण की व्ह्यूज येत आहेत माझ्या व्हिडिओला पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहात. बघताय तुम्ही व्हिडिओ पण सबस्क्राईब करा प्लीज माझ्या चॅनलला. आणि काहीतरी क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जे कोणी तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या रिलेटिव्समध्ये प्रेग्नंट वुमन्स असतील त्यांना किंवा ज्या नवीन आई होणार असतील त्यांना हा माझा व्हिडिओ सेंड करा. सो अनेक सांगेन की जर आता उन्हाळ्याचं सीझन आहे, समर सीझन आहे व त्याबद्दल पण मी एक इन्फॉर्मेशन व्हिडिओ बनवला आहे मी समर केअर टिप्स म्हणून. तो पण तुम्ही व्हिडिओ माझ्या चॅनलवर जाऊन सर्च करू शकता. जर माझं तुम्हाला चॅनल सर्च करायचं आहे तर डायरेक्ट यूट्यूबवर जाऊन तुम्ही प्रियंका धुडुम शिंदे म्हणून माझं चॅनलचं नाव टाका आणि सर्च करा. तिथे तुम्हाला 3-4 माझे व्हिडिओ भेटतील. त्या व्हिडिओवर जाऊन तुम्ही तो पूर्ण व्हिडिओ पहा. आणि काही तुम्हाला आणखीन काहीतरी मोर इन्फॉर्मेशन्स पाहिजे असतील अबाउट हेल्थ वगैरे तर तुम्ही नक्कीच मला कमेंट्स करू शकता. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर सुद्धा मला फॉलो करायला विसरू नका. सो तुमची काळजी घ्या, तुमच्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्या. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.